जय शिवराम मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पण नाही. तर CapCut ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्र. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तिथून तुम्ही जाऊन जिथे चॅनल जॉईन करून इथं CapCut इन्स्टॉल इथं करू शकता मित्र. तर मित्र, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्यासोबत मी जे आपल्या व्हिडिओचं मटेरियल डेली जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो, तर तिथून सुद्धा तुम्ही इथं मटेरियल डाउनलोड इथं करू शकता मित्र. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या तिथे व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकएंडला आपला CapCut ॲप आहे, तो आपल्या इथं ओपन करायचा. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा एक इमेज दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो इथं आपण इमेज इथं ॲड केल्यानंतर आता आपल्या जिथं काय करायचं, त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा जो इमेज आहे तो 30 सेकंदापर्यंत आणायचा आहे. परत नंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन त्यामध्ये कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो काही इथं ॲडिओ असेल तो आपल्या इथं ॲडिओ काय करायचा मित्रांनो, इथं आपल्याला इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर तो आपण इथं व्हिडिओ जो येतो आपला ऑडिओ जो असेल तो आपण इथं एक्स्ट्रा करून घेऊया. एक्स्ट्रा इथं झाल्यानंतर आता बिटनुसार इमेज जो असेल तो आपण इथं स्प्लिट करूया. तर आता बिट 2 वरती जिथे येऊन आपण इथं स्प्लिट करूया. परत नंतर बिट 3 वरती येऊन स्प्लिट करूया. परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारात आपल्या इथं जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपला जो काही इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला तर त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर मित्रांनो, त्यानंतर आता आपल्या इथं जेवढं काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती इथं क्लिक करायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आपल्या इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आता बघा एक अँटीमॅटर शॉक हा जो ॲनिमेशन आहे तो आपल्याकडून टाइमलेंथ वगैरे इथं फुल करून घ्या आणि त्यानंतर इथं राईटवरती क्लिक करा. परत नंतरचा आपला जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. तर हाच ॲनिमेशन आपल्याला काय करायचं इथं मित्रांनो, नंतरच्या 2 इमेजला इथं रिपीट इथं करा. आणि 2 इमेजच्या नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लिप अँड स्लाइड 1 हा जो ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं अप्लाय करून नंतरच्या परत आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या स्लिप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. आणि परत नंतरचा जो काही इमेज आहे परत त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन परत आपल्याला इथं स्लिप अँड स्लाइड 1 द्यायचा आहे. आणि परत नंतरचा आपला जो काही इमेज आहे त्यावरती यायचं आहे. आणि परत आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्लिप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा. तर आता केल्यानंतर आपल्या परत नंतरचा इमेज आहे त्यावरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन त्या डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. आणि परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन त्या स्ट्रेच अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर तो इथं केल्यानंतरच आपल्याला नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये येऊन आपला पॅडिंग हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाइमलेंथ वगैरेची इथं पूर्ण जे तिथं करून घ्या. परत राईटवरती क्लिक करा. आणि त्यानंतर आपला जो काही नंतरचा शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. परत इनमध्ये येऊन आपल्याला टर्बुलन्स हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. आणि त्यानंतर परत आउटमध्ये येऊन आपला फेड आउट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. तर ॲनिमेशन वगैरे अप्लाय झाल्यानंतर आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील ते द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर आपल्या सेकंड इमेजवरती यायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आता आपल्या जिथे बघा काय यायचं मित्रांनो, सेकंड इमेजवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत वरती सर्च करायचं मित्रांनो कीज, अशा प्रकारे ते सर्च करा. तर सर्च केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीलाच कीज अशा प्रकारचा की इफेक्ट भेटेल. तर तो आपल्या इथं अप्लाय जे इथं करून टाकायचा आहे. तर अप्लाय वगैरे इथं तुम्ही करून टाका. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला बघा मित्रांनो काय करायचे, एक 4 सेकंदापर्यंत करून टाका मित्रांनो. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत इथं आल्यानंतर आता आपल्याला जे ते इथं काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. परत स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं बघा मित्रांनो अशा प्रकारचा क्लो रोटेशन अशा प्रकारचा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो आपल्याला इथं अप्लाय करायचं. ह्यांची जी काय ॲडजस्टमेंट असेल ते आपलं जिथे बघा मित्रांनो काय करायचे, इथं एक 6 सेकंदापर्यंत मित्रांनो आपल्या इथं ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती इथं करून टाकायची. आणि त्यानंतर परत आपल्याला त्या तिथं थांबायचं मित्रांनो 7 सेकंदाच्या इमेजवरती. परत आपल्याला जे काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाका. ना ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला जिथे काय करायचे मित्रांनो त्या 2 इमेज पुरती आपल्याला इथं करून घ्यायचे आहे मित्रांनो.
तर 2 इमेज पुरती इथं करून घ्या मित्रांनो. मी आता 2 इमेज पुरती इथं करून घेतो. आणि परत नंतरचा जो काय आता आपला इमेज असेल मित्रांनो त्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यावरती आल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं आहे बॉडी पिकमध्ये जायचं आहे. बॉडी पिकमध्ये आल्यानंतर फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. आणि अप्लाय केल्यानंतर आता ह्याचे ॲडजस्टमेंट जे असेल त्या इमेज पुरती इथं करून घ्या मित्रांनो. तर त्या इमेज पुरती इथं करून घ्यायची आता आपल्याला इथं. आणि त्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. सेकंड इमेजवरती आल्यानंतर परत बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा की इथं इफेक्ट दिला आहे तर तो इथं अप्लाय करून टाकायचा. आणि त्या इमेज पुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ पिकमध्ये येऊन जायचं आहे. वरती तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो पिंक हट. तर पिंक हट अशा प्रकारे इथं सर्च करायचं. तर सर्च केल्यानंतर तुम्हाला जिथे अशा प्रकारचा की इथं इफेक्ट भेटेल तर तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो इथं अप्लाय इथं करून टाकायचा. अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आता आपल्या शेवटचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं आहे. त्यावरती आल्यानंतर आता आपल्या परत व्हिडिओ पिकमध्ये जायचं आहे. परत आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. परत स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळेल तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर हे सर्व इथं मित्रांनो आपलं झाल्यानंतर आता आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो मी सांगतो तिथं आपल्या जिथे इथं येऊन जायचं आहे. तर आता आपल्या जिथे मित्रांनो काय 8 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या जिथे काय यायचं व्हिडिओ पिकमध्ये जायचं. परत मॅट क्लबमध्ये यायचं आहे. त्यानंतर शेकवरती आपल्याला क्लिक करायचं. परत ॲडजस्टमध्ये जायचं आहे. तर आता सध्या थांबा मित्रांनो परत एकदा मी हा डिलीट करतो आणि परत घेतो. तर शेकवरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जायचं. ॲडजस्टमध्ये केल्यानंतर इंटेन्सिटी जी असेल ती आपल्या इथं एक 10 सेकंद ठेवायची. आणि त्यानंतर ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि आता त्यानंतर आपल्या जे परत काय करायचं बघा मित्रांनो आता एक सेकंदावरती आपल्याला येऊन जायचं. परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक PNG दिला आहे तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे तो PNG. त्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करायची. तर तिथं केल्यानंतर आता आपण मी सांगेल तिथं तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. तर त्याआधी आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो त्या PNGवरती क्लिक करून तुम्हाला हा PNG जिथे सेट करायचं असेल तिथे तुम्ही सेट करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला जिथे बघा मित्रांनो काय करायचं आहे आता. तर मित्रांनो आपल्याला हा आता 4 सेकंदावरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर स्प्लिट केल्यानंतर आपल्याला परत नंतर जिथे कुठं स्प्लिट करायचं ते मी तुम्हाला इथे सांगतो. तर आता आपल्या जे परत 7 सेकंदावरती जे आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो 7 सेकंदावरती येऊन इथे स्प्लिट करा. आणि जो मधला जो पार्ट होता मित्रांनो आता तो जो हाय PNGचा तो इथे डिलीट करून टाका. आणि परत नंतर जिथे आपलं काय करायचं बघा मित्रांनो थोडंसं पुढे येऊन जावं म्हणजे शेवटचा जो इमेज आहे तिथं येऊन आपल्याला स्प्लिट करायचं आहे. आणि जो स्प्लिट केलेला होता मित्रांनो राईट साईडचा जो पार्ट तर त्यावरती क्लिक करून हा जो PNG असेल तो अशा प्रकारे इथं मिडलला जिथं अशा प्रकारे लेफ्टला किंवा राईटला इथं तुम्ही इथं सेट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा जो काही व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपलं त्यानंतर आपलं इथं सेव्ह टू डिव्हाइस करा म्हणजे जो आपला आजचा इथं व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.